बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची घडी विस्कटणार। डॉक्टर योगेश क्षीरसागर भाजप सोबत बीड आघाडीमध्ये बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। नेमकं घडलंय काय याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेची निवडणूक योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी होईल अशी चर्चा होत असताना मात्र अजित पवार गटामध्ये उभी फूट पडल्यामुळे या ठिकाणी दोन गट निर्माण झालेले आहेत। एक गट अमरसिंह पंडित तर दुसरा गट योगेश क्षीरसागर यांचा झाल्याने आता अमरसिंह पंडित यांच्याकडे अजितदादा यांनी सर्व नगर परिषद निवडणुकीचे सूत्र दिल्याने योगेश क्षीरसागर हे नाराज असल्याची माहिती आता समोर येत असून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्या तशाच मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सखोल चर्चा केली असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। या माहितीनुसार आता डॉक्टर योगेश क्षीरसागर हे भाजप सोबत बीड विकास आघाडी करून नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार गटामध्ये आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभी फूट पडून या ठिकाणी दोन गट निर्माण झालेले आहे। काही दिवसापूर्वी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले होते की ज्यांना गेल्या 25 वर्षापासून आपल्या मतदारसंघातील नगर परिषद ताब्यात मिळवता आली नाही ते सध्या बीड नगर परिषदेवर ताब्यात आणण्यासाठी डोकं लावित असल्याचा टोला अमरसिंह पंडित यांना लगावला होता। परंतु त्याच वेळेस अजित पवार गटामध्ये दोन गट निर्माण झाली असल्याची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत होती। अखेर ही चर्चा सर्वांसमोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत असून अजितदादांनी बीड नगर परिषदेचे सर्व सूत्र अमरसिंह पंडित यांच्याकडे दिली असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता नाराज योगेश क्षीरसागर हे मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा करून भाजप सोबत बीड विकास आघाडी निर्माण करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे। त्यामुळे कदाचित अजित पवार गटाला बीड नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवता येईल का नाही हे देखील सांगणं कठीण आहे, कारण डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना विश्वासात घेऊनच बीड नगर परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाला यश येऊ शकतं असं देखील बोललं जात असताना मात्र आता अजित पवार गटामध्ये दोन गट निर्माण झाले असल्यामुळे ह्याचा सर्वस्व फायदा जो आहे तो शरद पवार गटाचे आमदार असलेले तसेच संदीप क्षीरसागर यांना मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे। सध्या जर पाहिलं तर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार संदीप क्षीरसागर हे डोर टू डोर प्रचार करत असल्याचं देखील बोललं जात असून सध्या बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अद्यापही जाहीर केले नसले तरी मात्र मतदाराची गाठीभेटी घेण्याचं काम संदीप क्षीरसागर यांच्याकडून जोरदार केलं जात आहे। तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांना आपल्या गळाला लावण्यास मंत्री पंकजा मुंडे यांना यश आलं असल्याचं देखील पाहण्यास मिळत असून ते लवकरच आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता बीड नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष असला तरी मात्र आता दोन क्षीरसागर एका मॅनेमध्ये राहून या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजपमध्ये हेमंत क्षीरसागर आल्याच्या नंतर याचबरोबर अजित पवार गटाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी बीड विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला जर साथ दिली तर ह्या ठिकाणी दोन्ही क्षीरसागराचं मोलमिलन करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांना यश येईल का? यांना जर यश आलं तर नक्कीच बीड नगर परिषदेमध्ये भाजप व बीड विकास आघाडीचा नगर अध्यक्ष विजय होऊ शकतो असं देखील बोललं जात असलं तरी मात्र काही गटबाजीमुळे याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो संदीप क्षीरसागर यांना होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। याचबरोबर आता अमरसिंह पंडित हे नाईकवाडे यांच्यासह इतरांना आपल्या साथीला घेऊन नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर शिंदे सेना जी आहे ती अमरसिंह पंडित यांना साथ देईल तो शिवसंग्राम देखील अमरसिंह पंडित यांना साथ देणार असल्याचं बोललं जात असलं तरी मात्र ह्या निवडणुकीवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी क्षीरसागर हे हाताशी धरूनच ह्या निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषद हे क्षीरसागर यांच्या ताब्यात असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। मात्र अजित पवार गटामध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे आता योगेश क्षीरसागर हे नाराज झाले असून ते आता लवकरच भाजपकडून तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याचं देखील बोललं जात आहे। या अनुषंगानेच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली असल्याचं देखील बोललं जात आहे। तर दुसरीकडे आता
दोन गट निर्माण झाले असून एक गट जो आहे तो अमरसिंह पंडित ह्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। दुसरीकडे असं बोललं जात आहे की अमरसिंह पंडित हे नाईकवाडेसह 52 जणां ठिकाणी उमेदवारी देऊन ह्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील व नगर परिषदेच्या निवडणुका असतील ह्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी बीड शहरातील क्षीरसागर कुटुंबातील व्यक्ती सोबत असणं तितकंच गरजेचं असल्याचं देखील बोललं जात आहे। परंतु आता अजित पवार गटाकडे असलेले अमरसिंह पंडित यांच्याकडे बीड नगर परिषदेचे सर्व सूत्र अजितदादाने दिले असल्यामुळे बीड नगर परिषदेवर अजितदादा गटाचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय होणार का नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि हा प्रश्न आता बीड शहरासह बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर उपस्थित होत आहे। कारण अजितदादा यांना बीड नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवायचा असेल तर क्षीरसागर कुटुंबाची साथ असणं अत्यंत गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। कारण बीड शहरामध्ये आजही क्षीरसागर कुटुंबांना मानणारा मतदार संघ बंधू जो आहे तो खूप मोठ्या संख्येने असल्याचं देखील बोललं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर अमरसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघाच्या नगर परिषदेकडे डोकं न लावता बीड नगर परिषदेकडे डोकं लावलं असल्यामुळे कदाचित गटबाजी होऊन गटबाजी अंतर्गतच अजितदादा गटांना खूप मोठा फटका देखील बसणार असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आता स्वबळावर उद्धव ठाकरे गट असेल याचबरोबर काँग्रेस देखील स्वबळावर ह्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे बहुरंगी लढत ही बीड नगर परिषदेमध्ये होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे। परंतु आता नाराज योगेश क्षीरसागर यांची समज काढण्यासाठी पालकमंत्री अजितदादा याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा हे कशा पद्धतीने ह्या दोघांची मनमिळावूपणा करून ह्या निवडणुकीला एकत्रितरित्या सामोरे जाण्यासाठी दोघांना एकत्र आणतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। परंतु कुठंतरी आता योगेश क्षीरसागर असतील अमरसिंह पंडित असतील यांच्यामध्ये घडी विस्कटले असल्याचं आपल्याला अनेक वेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर अमरसिंह पंडित असतील विजयसिंह पंडित असतील याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात देखील कुठेतरी विस्कटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आणि अजितदादांनी बीड नगर परिषदेचे सूत्र हे अमरसिंह पंडित यांच्याकडे दिले असल्याची माहिती जरी समोर येत असली तरी मात्र अमरसिंह पंडित यांच्या गटाला माजी मंत्री धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक म्हणून कशा पद्धतीने साथ देऊ शकतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे। कारण जर पाहिलं तर मराठा ओबीसी संघर्ष जो आहे तो ओबीसीच्या बाजूने धनंजय मुंडे हे नेहमीच उभा राहिलेले आहेत। तर मराठा समाजाच्या बाजूने गेल्या काही महिन्यापासून शिवछत्र परिवार नेहमीच उभा राहिला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे शिवछत्र परिवारावर ओबीसी नाराज आहेत तर धनंजय मुंडे यांच्यावर मराठा नाराज असल्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे जे आहेत ते कुणाला साथ देणार हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। अजितदादांची बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विस्कटलेली घडी कोण व्यवस्थित करणार असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसह जाणकार व्यक्तीकडून उपस्थित केला जात आहे। अजितदादांची घडी विस्कटल्यामुळे कदाचित संदीप क्षीरसागर यांना ह्याचा 100% फायदा होणार असल्याची चर्चा देखील जोरदार होत आहे। तर दुसरीकडे हेमंत क्षीरसागर जर भाजपमध्ये गेले तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे भाजपला बीड विकास आघाडी म्हणून साथ देणार असले तरी मात्र दोन्ही क्षीरसागर हे एका मॅनीमध्ये राहू शकतात का हा देखील प्रश्न निर्माण होत आहे। कारण जर पाहिलं तर गेल्या काही निवडणुकीपासून क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष आपल्याला कायम आहे। परंतु बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हेमंत क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांचा संघर्ष संपवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांना यश येऊ शकतं का असं देखील बोललं जात आहे। मात्र ही अजित पवार गटाची विस्कटलेल्या घडीमुळे कदाचित भाजपला तर नाही परंतु संदीप क्षीरसागर यांच्या गटाला ह्याचा फायदा नक्की होणार असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या दोन गटामुळे ह्याचा फायदा नेमका कुणाला होऊ शकतोय ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।